गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळचे वाजले 5 आणि आता आम्ही निघतो आमच्या प्रवासाला. आज माझ्यासोबत आहे प्रथमेश. तर हा आजचा लुक आहे बघिराचा. आम्ही कुठे चाललो ते तुम्हाला लवकरच सांगतो. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी म्हणजे घाटकोपर डेपोजवळ आम्ही थांबलो होतो थोडा वेळ लगेजेस वगैरे चेक करायला, की जी आम्ही बांधलेले आहेत लगेजेस ते प्रॉपरली बांधले गेलेत की नाही. आता नेक्स्ट हॉल्ट आपला असणार आहे पनवेल पळसपे फाट्याला. पळसपे फाट्यावरून लेफ्ट घेऊन आता आम्ही पुढे आलेलो आहोत. आता ह्या ठिकाणी कुठेतरी नाश्त्यासाठी एखादं चांगलंसं हॉटेल बघतो. नाश्ता झाल्यानंतर मग कंटिन्यू करतो आम्ही पुढचा प्रवास. जस्ट आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता आम्ही कंटिन्यू करतो आमचा प्रवास. आपण आहोत आता मुंबई गोवा महामार्गावरती आणि समोर जे दिसतंय छोटंसं ते आहे कर्नाळा फोर्टचं टोक. आम्ही आता पोचलेलो आहोत कर्नाळा अभयारण्यामध्ये. त्या अभयारण्यातनं जो रस्ता जातोय मधून त्या रस्त्यावरती आहोत, मुंबई गोवा हायवेवरती. समोर हा जो ब्रिज दिसतो तुम्हाला, हा आहे माकडं. या ठिकाणचे जे माकडं आहेत ती रोड क्रॉस करण्यासाठी त्यांना त्यांच्यासाठी ब्रिज बांधलेला आहे. आणि इथून जो खालती रस्ता जातोय हा रस्ता जातोय कर्नाळा अभयारण्याचं जे मेन गेट आहे त्या ठिकाणी. आता अलिबागला जाण्यासाठी आम्ही मेन मुंबई गोवा हायवे सोडून खालच्या रस्त्यावरती उतरलेलो आहोत, सर्व्हिस रोडवरती. या ठिकाणी अलिबागचा मुरुडचा बोर्ड लागला आहे राईड घेण्यासाठी. तर इथून आता आपल्याला घ्यायचं आहे राईट. आता जिंदाल स्टील वर्क या कंपनीजवळ आपण पोहोचलेलो आहोत. तर मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला कळलंच असेल की आम्ही आलेलो आहोत अलिबागला. परंतु अलिबागमध्ये बरेचसे बीचेस आहेत. तर आम्ही नेमकं कोणत्या बीचवरती जाणार आहोत तर हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, की जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ जे मी अपलोड करतो त्याचं एक नोटिफिकेशन येत राहील आणि तुम्ही त्या व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल. बरेच दिवस राईड केलेली नव्हती. राईडचा व्हिडिओ टाकता आला नव्हता मला, परंतु आज ही अचानक आमची अलिबागची राईड फिक्स झाली आणि मग त्याप्रमाणे आम्ही ह्या राईडला पुढे निघालेलो आहोत. तर अलिबागमध्ये आम्ही 2 दिवस थांबणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत कार्लेखिंडीमध्ये. अलिबागला जाण्याआधी लागणारी ही खिंड, हा नागबोडी वळणाचा घाट जो आहे तो आहे कार्लेखिंड.
हा उजवीकडचा रस्ता जातोय अलिबागमध्ये आणि हा डावीकडचा जाणार आहे आपल्याला घेऊन आपल्या डेस्टिनेशनला, जिकडे आम्ही हॉल्ट करणार आहोत. लवकरच कळेल तुम्हाला आपण कुठे चाललेलो आहोत ते. अलिबागवरून पुढे आल्यानंतर ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जे स्टॅच्यू आहे इथून आम्ही घेतलेला आहे राईट. तर एव्हाना तुम्हाला कळलंच असेल की आम्ही चाललेलो आहोत नागाव बीचला. अलिबागच्या ह्या नागाव बीचवरती आज आमचा प्लॅन झालेला यायचा. आम्ही एकूण 12 जण आहोत. ऑलरेडी आमचं बुकिंग केलेलं आहे आम्ही एका ठिकाणी आणि त्याच ठिकाणी आता तुम्हाला घेऊन जात आहोत. तर पुढचे 2 दिवस आम्ही इथेच थांबणार आहोत. आजूबाजूचा परिसर आणि हे एकूण नागाव बीच कशा प्रकारचं आहे कसं आहे ते तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही किती शांत आणि सुंदर इकडचा नजारा आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला कॉटेजेस आहेत, हॉटेल्स आहेत. पूर्ण टुरिझम या ठिकाणी नागावला चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेलं आहे. या उजव्या बाजूला तुम्ही बघू शकता सुंदर असा एक बंगलो आहे. त्याचा शेप बघा कसा आहे त्या घराचा, बंगलोचा. या बंगलोचे जे केअरटेकर आहेत ते चांगलेच परिचयाचे आहेत माझे. दादा श्री समर्थ कुठे आहे? पुढे ना. अच्छा. नमस्कार. श्री समर्थ ना. हां इकडे ना. ठीक आहे, होऊ शकतं. तर आम्ही फायनली पोचलेलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला, श्री समर्थ कृपा कॉटेज नागाव बीच. तर मित्रांनो ही आहे श्री समर्थ कृपा हॉलिडे होम. श्री ओमकार खरवले यांची वाडी आहे आणि या ठिकाणी आम्ही आज थांबलेलो आहोत. तर या ठिकाणी 2 कार्स आहेत आमच्या आणि 2 बाईक्स आहेत. हे सर्व ऑफिस कलिग्स आहेत माझे. इम्रान, आफ्ताब, नंद आणि यांची ही वाडी आहे. साधा सिंपल माणूस. हां तुम्हाला पूर्ण आता वाडी दाखवतो. जर आवडली तर त्यांचा खालती कॉन्टॅक्ट नंबर देखील देतो. इन फ्युचर जर तुम्हाला इथे यायचं असेल तर खालती कॉन्टॅक्ट नंबर वरती कॉन्टॅक्ट साधून तुम्ही इथे येऊ शकता. आता जेवणाची सध्या व्यवस्था करण्यात येत आहे. हे यांचं किचन आहे इथे. आम्ही इथे वरती थांबलेलो आहोत. 3 रूम वरती आहेत आणि एक पलीकडे मागे आहे. वॉश बेसिन आहे इकडे आणि या ठिकाणी जेवणासाठी देखील चेअर्स आणि टेबलची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ही संपूर्ण वाडी आहे, यांचीच आहे. इथे मोठी मोठी सुपारीची झाडं आहेत. तिकडे बरेचसे झोपाळे आहेत. मागे एक विहीर देखील आहे. इथे एक विहीर आहे. विहिरीत बरंचसं पाणी आहे. सगळे ह्या कॉटेजमध्ये चेक इन केल्यानंतर आम्ही थोडासा आराम केला. दुपारचं जेवण केलं, पुन्हा थोडासा आराम केला आणि संध्याकाळी आम्ही निघालो फिश मार्केटमध्ये. तुम्हाला देखील जर तुमच्या आवडीचे फिश खायचे असतील
तर जवळच्याच फिश मार्केटमधून किंवा अलिबागच्या मेन फिश मार्केटमधून फिश आणून तुम्ही यांना देऊ शकता. ते तुम्हाला फिश बनवून देतील आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ती फिश खाऊ शकता. काय पाहिजे फोटो फोटो काय नाही सांग बाबू शेषकाला दिसली द्या शेषकाला ते नाही दिसलो. ही फिश आम्ही आता मार्केटमधून आणलेली आहे. करली आहे, सुरमई आहे आणि प्रॉन्स आहेत. ही संपूर्ण फिश जी आहे ती आम्ही 2000 रुपयाला आणलेली आहे. संध्याकाळ होताच सर्वांच्याच आवडीचा कार्यक्रम सुरू झाला आहे, तो म्हणजे म्युझिक, डान्स आणि पार्टी. आजचा दुसरा दिवस. आदल्या रात्री उशिरापर्यंत आम्ही डान्स, मस्ती, धम्माल करून, गप्पा गोष्टी करून शेवटी रात्री 3 वाजता झोपलो. सकाळी उठायला थोडा उशीरच झाला. दुपारचं जेवण केल्यानंतर काही लोक आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी निघून गेले. संध्याकाळी 5 वाजता सर्वच जण एकत्र आली आणि आम्ही सर्व शेजारीच असलेलं नागाव बीच बघायला बाहेर पडलो. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो नागाव बीचला. तर तुम्ही पाहू शकता मागे थोडी गर्दी आहे नागाव बीचला. आज सॅटर्डे असल्यामुळे या ठिकाणी भयंकर अशी गर्दी झालेली आहे. हा बीचवरच्या काही ॲक्टिव्हिटीज जे आहेत, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज, त्या तिथे चाललेल्या आहेत. त्याच्यामुळे अत्यंत गर्दी इकडे. या ठिकाणी थोडं खाली आहे कारण इथे तेवढे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी होत नाही. वरती आकाशात लक्षवरती तुम्हाला दिसत असेल की नाही, त्या ठिकाणी एक पॅराग्लायडिंगचा एक कुठला तरी प्रकार चालतोय. पंख्याच्या मशनीवरती तिकडे वरती ते फ्लाईंग करतायत आणि बाकीचे तिकडे पॅरासेलिंग वगैरे तिकडे चालू आहे. किती मोठं हे बीच आहे बघा. एकदम सुंदर असं हे बीच आहे. छानपैकी अशा गाड्या वगैरे इकडे येत असतात. आमची टीम पूर्ण तिकडे आहे. सर्वजण वाट बघतात तिकडे फोटो सेशनसाठी. आणि समोर सूर्यास्त होताना तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथे संपवूया. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.